Good morning to all. Hello, boys. Okay, I think ND sir send you a timetable for terminal examination. You got a timetable for examination of terminal? Okay, Patkar sir has given. Okay, no problem. So first paper is English, na? Hello, boys. Okay, and GK is there. Okay, GK is, I think GK is last one and English is first. Hmm? ठीक है? Okay, so how many days are remaining for examination? Only 6 days are remaining. Okay, so I think today we discuss about the first syllabus of the uh, terminal. Okay, hello boys. हॅलो. लक्षात घ्या, मी सिलॅबस तुम्हाला सांगतो, नाहीतर कन्फ्युजन राहील तुमचं. ठीक आहे. आज आपण थोडासा सिलॅबस वरती रिव्हिजन वरती थोडस बोलून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ठीक आहे. आता क्वेश्चन आपण काढत असताना ऑब्जेक्टिव्ह टाईपच क्वेश्चन आपल्याला काढावे लागणार आहेत, कारण एक एक्झाम तुम्ही दिले, तुम्हाला माहिती आहे. हा, बाकी सब्जेक्ट आणि आपल्यामध्ये जरा फरक राहतो बेसिकली, कारण त्यांना ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काढणं सोपं असतं, आपलं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काढणं थोडं डिफिकल्ट असतं, कारण आपल्याला टेक्स्ट, आपल्याला पॅसेज दिलेला असतो, पॅसेज वरती प्रश्न उत्तर लिहायचे असतात, असा आपला विषय असतो. पण ऑनलाईन वरती ते थोडस आन्सर वगैरे लिहिणं तुम्हाला शक्य होणार नाही, त्यामुळे टोटल 50 मार्क्स ची एक्झाम आपण ऑब्जेक्टिव्ह घेतो आहोत. ठीक आहे. सगळ्यांना आवाज जातोय माझा? जरा मध्ये यस सर वगैरे म्हणत चला, म्हणजे मला खात्री होईल की तुम्ही ऐकताय. ओके, यस सर म्हणायला काही म्हणजे मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम आहे. ज्याला ऐकायला जाते त्यांनी यस सर म्हणायचं. आपण आज बोलतोय, ओके, आज ऐकण्याचं काम नाही आहे, बोलण्याचं काम आहे. सो आपल्याला ते जरासं तुम्ही मला यस सर, हो सर असं जरा म्हटलात तर ते काय होतं की मला वाटतं की हा बाबा मुलं ऐकतायत सगळी. ओके, सो बघा, पहिल्यांदा आपण सेक्शन 1 कडे जाऊ. हा, सेक्शन 1 मध्ये आपलं पहिलं, दुसरं आणि तिसरं मीन्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपलं संपतंय थोडक्यात. ओके, तर आपण पहिले दोन टेक्स्ट घेऊ आपण. बघा, नोट करून ठेवा तुमचं पेज, पहिलं जे पेज नंबर किती आहे बघा, ते पेज नंबर नाही आहे त्याला, पण फर्स्टच्या आधी आहे बघा, फर्स्टच्या कंटेंट म्हणून जे आहे सेक्शन 1 प्रोज. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड ऑन सेइंग प्लीज, ऑन सेइंग प्लीज, हे दोन टेक्स्ट, हा दोन टेक्स्ट असतील. त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅसेज वरतीच पण ऑब्जेक्टिव्ह टाईप घेऊ. समजलं का? मी पॅसेज इन शॉर्ट मध्ये टाकेल तुम्हाला, म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट मध्ये कसं असेल ते पण सांगतो, तुमच्या आयडिया क्लिअर होऊन द्या सगळ्या. समजा आपण असं घेऊया की 2 मिनिटासाठी अन अस्ट्रॉलॉजर्स डे मधलं पहिला पॅसेज असा आहे, पंच्युअली ऍट मिडी ही ओपन हिज बॅग डॅश डॅश असे करेल. आणि मग शेवटचं जर का असेल पेज नंबर 3 वरती काय, वेझिस ही कॅरीड होम ऍट द एंड ऑफ अ डे. समजलं?
येते लक्षात? हा, म्हणजे आपण काय समजायचं, पंच्युअली ऍट मिडी ही ओपन हिज बॅग पासून ते ही कॅरीड ऍट होम द एंड ऑफ अ डे मधलं सगळं तुमचं काय आहे, पॅसेज आहे असं समजायचं. येते लक्षात? आज बरेच 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 जण आला नाहीत लेक्चरला, आता त्यांना मी कसं सांगायचं हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही का सिन्सिअरली घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. 6 दिवस एक्झामला उरले तरी सुद्धा तुमचे अटेंडन्स, तुमच्यापेक्षा छान अटेंडन्स त्या 11वीच्या मुलांचा असतो. 38-37 पर्यंत ती मुलं दररोज प्रेझेंट असतात. ओके, बघा, थिंक अबाउट दॅट. मी काही जास्त बोलणार नाही. तर पॅसेज कसा असेल समजलं? हं? आपण टोटल पॅसेज काय टाईप टाईप करणार नाही त्या ह्याच्यावरती, कशावरती, क्वेश्चन पेपर वरती. ते पॉसिबल होणार नाही किंवा ते सुटेबल होणार नाही. आपण असं करू की तुम्ही हे वापरू शकता, काय, बुक वापरू शकता. ओके, बुक मध्ये काय आपले आन्सर्स वगैरे नसतात, त्यामुळे तुम्ही बुक वापरू शकता. आणि मग तो पॅसेज हा तुमच्या समोर म्हणजे बुक, हे पॅसेज समजायचं आणि त्याच्यावरती तुम्ही उत्तरं त्याची लिहायची. आन्सर्स आर इन अ ऑब्जेक्टिव्ह. ओके, ऑब्जेक्टिव्ह असेल म्हणजे मी असा प्रश्न विचारेल काय की ऑस्ट्रॉलॉजर्स कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ऑस्ट्रॉलॉजर्स कॅरेक्टरिस्टिक्स 1, 2, 3 मी देईल त्याच्यामध्ये, बरोबर. वन एक देईल, सेकंड दुसरं काहीतरी देईल, थर्ड काहीतरी देईल. त्यातलं राईट असेल त्याचा ऑप्शन तुम्ही पुढच्या ब्रॅकेट मध्ये लिहायचा. म्हणजे बी आन्सर इज करेक्ट, तर बी ऑप्शन लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. अशा टाइप मध्ये आपल्याला तो क्वेश्चन पेपर काढावा लागेल, बरोबर आहे ना? हॅलो बॉईस, समजतंय ना? काय समजत नसेल तर क्लिअरली विचारून घ्या, तर ते बेटर होईल. हा, नाहीतर परीक्षा चालू झाली की मग तुम्ही मला विचारत राहणार आणि मग तुमचा टाइम वेस्ट जाणार. कारण 50 मार्काची परीक्षा आपण घेत असताना तितके प्रश्न होणार, 50 प्रश्न होणार ऑब्जेक्टिव्ह. ते त्यामुळे थोडस तुम्हाला ते बाकी विषयांच्या पेक्षा टफ जाईल. ओके, त्यामुळं थोडस बघून घ्या, कारण इंग्लिश आपला क्वेश्चन पेपर माहित असतो तुम्हाला, लेंदी क्वेश्चन पेपर असतो दरवेळेला. ओके, तर अन ऑस्ट्रॉलॉजर्स डे ऑन सेइंग प्लीज वरती मी पॅरेग्राफ टाकेल, 2-3 काय असतील ते पॅरेग्राफ मी सेट करेल आणि टाकेल. त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स लिहावे लागतील. ठीक आहे, समजलं? पहिला भाग समजला, प्रोज झाला आपलं. हा, ठीक आहे. आता आपण पोएट्रीकडे वळू. पोएट्री मध्ये आपलं काय काय झाले मला कोण सांगेल? हा, हा, फादर रिटर्निंग होम. ओके, हॅव यू अर्न युअर टुमारो. एकूण आपले 4 पोएम झालेत, बरोबर. छान, हे तितकं तर ओके, तुम्हाला तेवढं तरी माहिती आहे. आय एम हॅपी अबाउट दॅट. ओके, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इंडियन व्ह्यूअर्स, हॅव यू अर्न युअर टुमारो, फादर रिटर्निंग. हे आपण चारीच्या चारी ठेवू परीक्षेला. ओके, त्याच्यापैकी मग 2 वरती पडेल, 1 वरती पडेल. ओके, इट इज माय चॉईस. ओके, फार सिंपल तुम्हाला नाही करणार मी, कारण तुम्ही चारीही पोएमचा अभ्यास केला पाहिजे. इट इज मस्ट. ओके, सो आउट ऑफ 4 पोएम्स it may be 2, 3 or maybe 4 uh, involved in your question paper. Okay, any doubt? Hello boys, any doubt about this? Okay, so बघा. हा, once again it is very same to the prose. Like this means one paragraph I will given to you. You know very well about the paragraph. आपण नेहमी परीक्षा दिलेली आहे, पॅरेग्राफ कसे असतात आपल्याला माहिती आहे. सेम टाइप मध्ये मी पॅरेग्राफ तिथे इन शॉर्ट मध्ये लिहिल. म्हणजे पुन्हा सांगतो तुम्हाला, आपण एक कवितेचं एक्झाम्पल घेतलं तर समजा आपली सेकंड कविता आहे इंडियन व्ह्यूअर्स. ओके, मग मी व्ह्यूअर्स मध्ये, व्ह्यूअर्स विविंग ऍट द ब्रेक ऑफ अ डे डॅश डॅश वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड
लास्ट लाईन सांगेल. म्हणजे अर्थ आपण काय समजायचा की ती विवर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ द डे टू लास्ट लाईन द विवर्स डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, अशी ती कविता सगळी तुम्हाला असणार आहे. ओके, अँड दॅट आय एम गिव्हिंग सम क्वेश्चन. You try to find out the correct answer from that given extract and write a correct option on that bracket. Okay, ठीक है boys. Hello boys. Hello. Okay. हे झालं पोएट्री झालं. नाव रायटिंग स्किल. तर आपल्याला रायटिंग स्किल वरती प्रश्न घेता येणार नाहीत का, येतील? हॅलो, रायटिंग स्किल वरती प्रश्न घेता येतील का आपल्याला? येतील? तर नाही येणार आहे, कारण समरी रायटिंग तुम्हाला कसं लिहिणार, तिथे तुम्ही लिहू शकणार नाही, कारण आपण ती चेक करण्याचं मेथड आपल्याकडे नसणार आहे. सो दिस टाइम वी ड्राफ्ट सेक्शन 3 दॅट इज अ रायटिंग स्किल फ्रॉम आर एक्झामिनेशन, कारण त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काढणं काही शक्य नाही आपल्याला. समरी रायटिंग म्हणजे समरी रायटिंग, नोट मेकिंग म्हणजे नोट मेकिंग. तुम्हाला ओके, तर समरी रायटिंग किंवा नोट मेकिंग लाईक क्वेश्चन्स आर नॉट in your examination. In section 3 is not included into syllabus. Okay, बघा कुणाच्या मम्मींचा आवाज येतोय, जरा हे करा. then section 4 then section 4 boys, section 4 आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल झालेलं आहे आपलं. ठीक आहे, हिस्ट्री ऑफ नॉवेल. सो हिस्ट्री ऑफ नॉवेल मध्ये आपण जाऊ. सी हिस्ट्री ऑफ नॉवेल. हिस्ट्री ऑफ नॉवेल आपण पाहिलेलं आहे ना. सो हिस्ट्री ऑफ नॉवेल जे आहे त्याच्यावरती आपले क्वेश्चन्स पडतील. ओके, लक्षात घ्या, हिस्ट्री ऑफ नॉवेल जे आहे ते छानपैकी वाचून घ्या. ओके, आणि त्याच्यावरती मग ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील, मॅच द कॉलम लाईक असतील. ओके, हा, complete the following statement like this असेल. Question may be like this: what? Match the columns, then complete the following statement, choose the correct option, like questions आपल्याला असतील. शॉर्ट नोट्स वगैरे काही नसणार आहेत ह्या वेळेला. ते काही पाठ वगैरे नका करू. म्हणजे स्टाईल ऑफ नॉवेल किंवा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ऑफ नॉवेल, जे काय आपण शॉर्ट नोट्स वगैरे टाइप क्वेश्चन्स आर देअर, but in this examination such type of questions are not included. Just this exam is objective based questions, means for every section, for section 1 that is a prose, section 2 that is a poetry, section 3 that is section 3 that is writing skill is not included in a examination, and section 4 that is drama, the history of novel is for yourself, history of novel. And you should study page number 173 to 176, and basically the questions on that. Okay, the questions are purely objective based. Okay, so this is actually syllabus for our examination.
Then we turn to the grammar section. Okay, we turn to the grammar section. So in grammar, uh, in grammar बघा questions are on tense. Questions are on tense. म्हणजे टेन्स वरती क्वेश्चन्स असतील. लिहून घ्या बाळांनो, लिहून घ्या. नंतर तुम्ही जंबल करून घेता, अभ्यास काय करायचं समजत नाही. चांगले मार्क पडले पाहिजे. दिस टाइम आय वॉन्ट गुड मार्क्स इन इंग्लिश. ओके, मी आता 5-6 दिवसापूर्वी तुम्हाला सिलेबस देतोय. सिलेबस सगळ्यांना माहिती आहे, तरी मी पुन्हा तुम्हाला रिमाइंड करून देतोय. सिलेबस काय तुम्हाला माहिती आहे, आपला झालेला सगळा सिलेबस टर्मिनलला असतो. तरी सुद्धा मी एक लेक्चर त्याच्यावरती घालवतोय. कशाला? तर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहू नये म्हणून. सो क्लिअर युअर माइंड, आस्क एनी डाऊट नाव. Okay, if you have any doubt now, ask me. I will send that syllabus on the group also. Okay, means after my lecture I put that syllabus on group also. But now I am explaining you in detail about the what may be questions, what may be grammar part included into examination. So first there may be tense. Okay, boys. Then change the voice. टेन्स वरती प्रश्न असतील. जे प्रश्न कसे असतील, पुन्हा ऑब्जेक्टिव्ह असेल. मी असं विचारेल की फाइंड आउट करेक्ट प्रेझेंट टेन्स or simple present tense. Correct simple present tense. 3 options are given under that question. 2 options are wrong, 1 may be correct, and you should find out correct option from the given options. मीन्स आता मी काय विचारलं तुम्हाला की प्रेझेंट टेन्सचं वाक्य मी दिलेलं असेल, 2 वेगळे दिलेले असतील आणि एक प्रेझेंट टेन्स दिलेला असेल, तर तुम्हाला त्यातलं राईट ऑप्शन जो असेल बी तो ओळखून लिहावा लागेल. ओके, मागच्या एक्झाम मध्ये पण आपण थोडंफार असं केलं होतं. ओके, सो दिस इज ऍक्च्युली अबाउट द what about the grammar. The first grammar, yeah. The first tense may be there, maybe not, means आता आपण मी एक 5-7 जे सांगेल त्याच्यामधलं काहीतरी पडेल, म्हणजे तेच पडेल असं नाही, पण मी सांगतील 5-7-8 जे ग्रामरचे टॉपिक सांगेल त्यातला कुठला पण पडेल. 1-2 पडतील, 3 पडतील, सगळेचे सगळे पडतील. ओके, लाईक दिस. सो सेकंड, चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. Change the voice. After that, not only but also. Not only but also. Not only but also. Then preposition and articles. Prepositions and articles. You know very well prepositions and articles. Means I will give one sentence, and if I ask preposition in bracket, I will give means in, on, to, like options may be there, and you should find out the correct option. Means B option is correct, A option is correct, C option is correct, like this. And same to the articles also. Means I will ask that dash dash. Okay, dash dash Himalaya is, okay, the tallest mountain in the world, like this. What? सो जे काय असेल त्याचं मग पहिलं द असेल, ओ असेल, ॲन असेल, जे काही ऑप्शन करेक्ट असेल तर तुम्हाला लिहावा लागेल. इट इज अबाउट द आर्टिकल्स अँड प्रिपोजिशन्स. ओके, आफ्टर दॅट मोडल ऑक्झिलरीज. मोडल ऑक्झिलरीज हे सगळं आपण घेतलेलं आहे, लक्षात आहे ना. म्हणजे आपण सिलेबस स्टार्ट केला त्यावेळेला हे सगळं ग्रामर मी इन डिटेल्स घेतलेलं आहे. जवळपास पहिलं महिनाभर पुस्तक नसताना आपण सगळं ग्रामर घेतलेलं आहे. मॉडल ऑक्झिलरी घेतलेले आहेत, चेंज द व्हॉइस घेतलेला आहे, टेन्स घेतलेला आहे. रिव्हिजन करा. ओके, रिव्हिजन करा.
Okay, don't waste time. You have a time in your hand after lectures. Full day and night is free for you. So make your timetable and do study regularly, not only for the English, for each and every subject. You score good marks in this terminal examination. Boys, be aware, be serious, because half term is okay. Now we are going to complete the first term, and you know very well second term is very short. But what will be government plan for that, we don't know. Still today we have no any idea about the examination, about your board, means examination will on what time. Okay, we have no any idea about that. So आपल्याला परीक्षा आता ती जशी ती फेब्रुवारी मध्ये असते त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. कुणी असं गृहीत धरू नका की बाबा परीक्षा मे मध्ये जाईल, परीक्षा एप्रिल मध्ये जाईल. हा, जाईल न जाईल, नो आयडिया टुडे. ओके, आपण अजम्पशन वरती खेळण्यात काही पॉइंट नाही आहे. आपण असं गृहीत धरून चालू की परीक्षा ही फेब्रुवारी मध्येच होईल, परीक्षा ही मार्च मध्येच होईल. अशा पद्धतीने आपला सिलेबस संपवणं, आपल्या अशा पद्धतीने आपला अभ्यास होणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बॉयज, इट इज कीप इन युअर माइंड अँड डू स्टडी रेग्युलरली. आपण पहिली टर्म संपते म्हणल्यानंतर सेकंड टर्म फार शॉर्ट असते. ओके, त्याचा विचार तुम्ही फार करू नका. म्हणजे परीक्षा पुढे जाईल, हे जाईल, ते जाईल. जे काय आहे ते ऍक्सेप्ट करायला आपण शिकलं पाहिजे. ओके, सो मी काय सांगितलं, मोडल ऍक्च्युअलिटीज मे बी देअर, नॉट ओनली बट ऑल्सो चेंज द वॉइस, टेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन्स. ओके, हे असतील. ओके, आफ्टर दॅट अजून काय असेल त्याच्यामध्ये. पार्ट ऑफ स्पीच असतील. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब. ओके, हे असतील. अं, पुन्हा मी आर्टिकल सांगितलं ना तुम्हाला, आर्टिकल सांगितले, चेंज द व्हॉइस सांगितला, देन प्रेपोजिशन सांगितले, टेन्स सांगितलं, नॉट ओनली बट ऑल्सो चेंज द व्हॉइस. ओके, इन्फिनिटिव्ह असेल, या इन्फिनिटिव्ह असेल, जिरंड असेल. ओके, मॉडल ऍक्च्युअली असतील. ओके, इतकं सगळं, हे सगळं ग्रामर आपलं त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. मी ग्रामर वरती जास्त फोकस करेल, लक्षात घ्या. ग्रामर वरती जास्त फोकस असेल, सो ग्रामरचा अभ्यास जास्त करा. दिस टाइम आय विल फोकसिंग ऑन ग्रामर. ओके, सो ग्रामर you studied well. Now tell me, any problem, any doubt in your mind, ask me. Hello boys, any विचारा मला काय. परीक्षे संदर्भात 50 मार्काची परीक्षा असणार हे मी तुम्हाला बोललेलो आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील, हे पण मी सांगितलेलं आहे. पुन्हा सिलेबस तुम्हाला मी सांगितलाय, लिहून तुम्ही घेतला असेल असं मी गृहीत धरतो. त्याच्या पलीकडे अजून तुमच्या मनामध्ये एनी डाऊट, एनी क्युरी, एनी प्रॉब्लेम्स, प्लीज आस्क मी. नंतर परीक्षा चालू झाली की तुमचे फोन येतात, परीक्षा चालू झाली की तुमचे मेसेज यायला चालू होतात, सर हे असं का, सर ते तसं का. तर ते टाळायचं असेल तर आता तुम्ही त्याच्यावरती विचार करा अँड आस्क मी, आय विल एक्सप्लेन यू. आहे शंका मनामध्ये? काय सगळं समजलंय? हम्म, बाळानो काहीतरी बोला. ओके बॉयज, मी असं समजून घेतो की सगळंच्या सगळं मुलांना छान छान समजलेलं आहे.
and I hope that you study well. Okay, give some time for English also. Okay, don't neglect that. Okay, बघू इंग्लिशचं सगळं त्या त्या वेळेला असं नका करू, कारण मग मार्क कमी पडू शकतात. ओके, आय वॉन्ट गुड मार्क्स फ्रॉम एव्हरी वन. आर यू लिस्निंग मी ना? ओके, मी पर्सनली तुमच्या पप्पांच्या व्हॉट्सअप वरती, ओके, नुसतं येस सर म्हणू नका, करायचं आहे. मी पप्पांच्या मम्मीच्या व्हॉट्सअप वरती मेसेज टाकणार, मार्क्स टाकणार, लक्षात घ्या. ओके, असं नका समजू की काय समजणार नाही शाळेतलं. ओके, आय विल सेंड युअर रिझल्ट to your parents also. Okay, and I want feedback from your parents about the English. So it is in your hand. Okay, means what we are doing from last in June, July, August, September, October, 5 months we are taking English lectures, and you are attending that lecture seriously. And I'm some boys are very good. Some boys are very good. They are very sincere. Means I know that every lecture they are attending very carefully. Very few boys are okay bunk the lectures. So त्यांनी सुद्धा आता थोडस आपला माइंड सेटअप चेंज करा. पण बरीच मुलं आपली चांगली आहेत, चांगल्या पद्धतीने लेक्चर अटेंड करता आहेत. आय एम हॅपी अबाउट दॅट. ओके, पण लेक्चर चांगला ऐकता आहात, रिस्पॉन्स चांगला आहे, पण अभ्यास चांगला नाही केला तर मार्क्स नाही चांगले पडणार. सो आता राहिलेले दिवस फुल अभ्यास करा. सिलेबस मी सांगितलेला आहे, सगळ्या विषयांचा करा, फक्त इंग्लिशचाच असं मी म्हणणार नाही की तुम्ही दिवस घ्या बाबा, हा दिवस मी इंग्लिशचा हे हा वेळ करणार, आणि निम्मा वेळ मी बाबा फिजिक्सला देणार, दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला पुन्हा इंग्लिश करतो, किंवा दुपारच्या वेळेला पुन्हा इंग्लिश करतो, मग दुसरा वेळ मॅथ्सला देतो. अशा पद्धतीने यू मेक युअर टाइम टेबल, मेक युअर शेड्यूल, अँड स्टडी मोर अँड मोर. ओके boys, once again I am asking you any problem, any doubt. जे काय आपण टेक्स्ट घेतलेले आहे, पोएम घेतलेले आहे, ग्रामर असेल तर मला सांगा. एखादा ग्रामरचा टॉपिक समजला नसेल तर अजून आपल्याकडे 5-6 दिवस आहेत, मी तुम्हाला तो रिवाइज करेल. सो सेंड मी एनी मेसेज अबाउट दॅट. येस सर, वी वॉन्ट. किंवा पर्सनली कुणाला पाहिजे असं तू पर्सनली मला फोन कर, मी तुझ्याशी डिस्कस करेन. ओके, इतक्या सगळ्या मी ऑप्शन तुमच्यासाठी फ्री ठेव. मॉडेल ऍक्च्युलरी पाहिजे का? ठीक आहे, आपण मॉडेल ऍक्च्युअली वरती डिस्कस करू, नो डाऊट. ओके, करू करू, 100% करू आपण येत्या 1-2 दिवसामध्ये. किंवा जमलं तर अं, उद्या देखील, आय थिंक उद्या आपल्याला सुट्टी आहे असं वाटतं. सुट्टी जरी असली तरी आपण घेऊ एक इंग्लिशचा सब्जेक्ट उद्या तुमच्यासाठी. काय प्रॉब्लेम, तुम्ही जर का यायला तयार असाल लेक्चरला तर माझं घ्यायला काय हरकत. ओके, आपण उद्या उद्या 12वीचं पुन्हा उद्या एक लेक्चर घेऊ, सुट्ट्या असतात पण आय वॉन्ट युअर प्रेझेंटी. ओके, मी बसणार येऊन लेक्चरला आणि तुम्ही येणार नाही, आय एम नॉट हॅपी अबाउट दॅट. लेक्चर घ्यायला कमी तुम्ही सांगितलं तर दर संध्याकाळी सुद्धा आपण एखादं लेक्चर घेऊ शकतो तुमच्यासाठी. ओके, इट इज नॉट प्रॉब्लेमॅटिक फॉर मी. ओके, मी घेऊ शकतो, आता आम्ही घरीच असतो, काय दुसरं काय, कधीतरी काम असेल तर त्या दिवशी राहील, पण घेऊ शकतो. पण मला पाहिजे अटेंडन्स 100%. हा, दिस इज ओनली माय, काय म्हणू त्याला, फक्त माझी तेवढीच अट आहे, नाहीतर बाकी काही आपण घेऊ, प्रोशन सपवायचं आहे आपल्याला सुद्धा. ओके, सो मॉडेल ऍक्च्युली आपण घेतोय, नो डाऊट. आणि काय असेल तरी सुद्धा मला सांगू शकता. ओके, इट इज व्हेरी फ्रँकली फॉर यू अँड मी. डोंट टेक एनी प्रेशर ऑन युअर माइंड. आपल्याला चांगलं मार्क काढून बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा चांगला रिझल्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, जो आतापर्यंत आपल्या शाळेचा असेल किंवा माझ्या विषयाचा असेल. आय एम गिव्हिंग अ गुड रिझल्ट एव्हरी टाइम. सो आय वॉन्ट दिस इयर ऑल्सो. करोना असेल, काही असेल, तरी सुद्धा त्या परिस्थितीवरती मात करून आपण चांगला रिझल्ट द्यायचा आहे. अँड रिझल्ट इज नॉट ओनली इन माय हँड, इट इज डिपेंड ऑन युअर्स, नॉट ओनली माय ऑल सब्जेक्ट. सो बॉयज, बी सिरियस अबाउट दॅट. मी तुम्हाला काही सारखं तत्वज्ञान सांगतोय असा अर्थ वागू नका. इट इज माय ड्युटी. ओके, सांगावं लागतं तरच काही गोष्टी लक्षात येतात.
काही जणांच्या ऑलरेडी येतात, त्यांच्यासाठी अजून थोडस जागृत झाला असं समजा. ओके, वन्स अगेन थँक्स फॉर एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. ओके, tomorrow we will meet. I will send you a link, okay, no doubt, and we will take model lectures. Okay, so model lecture चा थोडा अभ्यास करा, काही डाऊट असतील तर मनात घ्या, काही एक्झाम्पल असतील तर घ्या, त्याचं काय उत्तर येणार ते आपण बोलू. थँक यू सो मच, हॅव अ नाईस डे वन्स अगेन, बाय.